टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। खऱ्या अर्थानं तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून विरोध करत होता त्या पानिपत स्मारकासंदर्भात राज्याच्या विधानसभेमध्ये अधिकृतपणे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेली आहे। काय नक्की तुमच्या भावना आहेत? आज आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र सरकारचं बजेट अधिवेशन चालू आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी बजेट सादर केलं। या बजेटमध्ये 14 जानेवारी 2025ला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी पानिपतच्या कार्यक्रमामध्ये आले होते आणि त्यावेळी त्यांनी घोषणा केली होती की या स्मारकासाठी जी जमीन उपलब्ध करून दिली जाईल त्यासाठी महाराष्ट्र सरकार हवी ती मदत करेल आणि तो शब्द फक्त 2 महिने पूर्ण होण्याच्या अगोदरच त्यांनी तो पाळला। यासाठी शौर्य स्मारक समितीतर्फे मी अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी आणि सर्व मंत्रिमंडळाचं मी परत एकदा खूप खूप अभिनंदन करतो आणि स्वागत करतो या निर्णयाचं। साधारणपणे अनेक वर्षापासून आहे इंडियन ऑइलनी देखील यासाठी मदत देऊ केली होती। घोषणा होत आहेत पण मात्र प्रत्यक्षात स्मारकासंदर्भात वेग येणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात तुम्ही सरकारला काही विनंती करणार आहात का? कारण 2 सरकारचा कोलॅबोरेशनचा हा प्रश्न आहे। आज तुम्ही अधिवेशनामध्ये बघितलं असेल आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं दादांनी की हरियाणामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि महाराष्ट्रामध्येही आपल्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। तर आदरणीय आपले देवेंद्र फडणवीस साहेब हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांशी बोलतील सैनी साहेबाशी आणि या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देतील। इंडियन ऑइलनं या स्मारकासाठी 20 करोडची भरघोस निधी उपलब्ध करून दिलेला आहे CSR फंडामधून। फक्त प्रश्न होता या जागेचा आणि तोही आता मार्गी निघालेला आहे आणि आम्ही अपेक्षा करतो की येणाऱ्या 14 जानेवारी 2026चा जो कार्यक्रम आहे तो या नवीन स्मारकामध्ये होईल ही अपेक्षा करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।